त्यानंतर एक मोठी माहिती समोर येते। संदीप देशपांडे बोलतायत, थेट जाऊयात। पक्षाच्या अंतर्गत काय बदल केले पाहिजेत, कुठले बदल केले पाहिजेत, काय रिफॉर्म झाले पाहिजेत या संदर्भातली चर्चा झाली। युतीच्या संदर्भात तुम्ही म्हणत असाल तर निश्चितपणे त्याच्याबद्दल सुद्धा विचार झाला। त्याचाही निर्णय येणाऱ्या काही दिवसात आम्ही घेऊ। नाही, आज चर्चा होती विधानसभेमध्ये, ठीक आहे, यश अपयश गोष्टी होत राहतात, आम्ही त्याला आज काय पहिल्यांदा सामोरे गेलेलो नाही, पण आमचा पक्ष म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असेल, येणाऱ्या पक्षाची वाटचाल असेल, तर या दृष्टीने काय बदल केले पाहिजेत, पक्षामध्ये काय रिफॉर्म्स केले पाहिजेत याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि पक्षात रिफॉर्म झाले पाहिजेत हा निर्णय झाला आणि त्या पद्धतीचे रिफॉर्म येणाऱ्या काही दिवसात दिसतील। काही वर्षांपूर्वी आपण बघितलं की मनसेने झेंडा बदलला होता, पक्षचिन्ह च्या बाबतीत किंवा एकंदरीत आता काय रिफॉर्म होणार आहेत हे मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण रिफॉर्म होतील हे नक्की। खरं तर मनसे नेते असतील, सरचिटणीस असतील किंवा जे पहिल्या फळीचे नेते असतील, त्यांच्यावर काही विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे का संघटना किंवा मग? नाही, मला असं वाटतं आज या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली, येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा बैठका होतील आणि नक्की काय रिफॉर्म केले पाहिजेत, कशा पद्धतीने रिफॉर्म केले पाहिजेत याच्यावर सुद्धा विचारविनिमय पक्षाच्या अंतर्गत होईल आणि त्याप्रमाणे आम्ही करू, पण रिफॉर्म होणार हे नक्की। संदीपजी, एक जनभावना आहे की जेव्हा जेव्हा मराठीचा मुद्दा मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समोर येतो, मराठी माणसावर अन्यायासारखे मुद्दे समोर येतात, मनसे कडे कायम लोक तक्रारी घेऊन येतात, मात्र मराठी मतांची विभागणी होते निवडणुकांमध्ये, असाही एक सूर तुमच्या मतदारांकडनं ऐकायला मिळतो। त्यामुळे मुळात असं आहे की मराठी आता भाजपला काय मतदान करणारे कानडी लोक आहेत का? तेही मराठीच आहेत ना, त्यामुळे मराठीची विभाजणी हा काही विषय नाहीये। मला असं वाटतं पण मराठी माणसासाठी जर उभं राहणारा कोण पक्ष आहे तर लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच नाव येतं, हेच आमचं यश आहे। संदीपजी, ह्याच मुद्द्यावर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या आधी आपण जर पाहिलं तर मनसेने कोकणासाठी अनेक आंदोलन केले, त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आता समोर आला आहे की रत्नागिरी दादर ही जी आपली दादर रत्नागिरी ट्रेन धावायची ती आज 1 तारखेपासून बंद करण्यात आली आणि ह्या ठिकाणाहून त्याच वेळापत्रकात यूपीसाठी ट्रेन ज्या त्या सोडण्यात आल्या, तसं बघता ते या मुळात असं आहे की महाराष्ट्रासाठी ज्या ट्रेन आहेत त्या राहिल्या पाहिजे, ती आमची भूमिका आहे। आता त्याच्यामध्ये समजा त्या रूटला माणसं कमी होत आहेत, जास्ती होत आहेत, काय हा विषय बघायला लागेल, पण यूपीमधनं एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत किंवा गुजरातमध्ये एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत हा निश्चित संशोधनाचा विषय आहे। आम्ही आधीही म्हटलेलं की जर बुलेट ट्रेन चालू करायची होती तर त्याची दिल्लीपासून खरी लॉंग डिस्टन्स बुलेट ट्रेन पाहिजे ना, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची गरज काय? तर मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी आदेश दिल्याचं देशपांडे म्हणतायत। नुकतीच बैठक संपन्न झाली आहे, विधानसभेत झालं ते विसरा असं राज ठाकरे म्हणाल्याची माहिती आहे। तर मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना, जे पदाधिकारी आहेत त्यांना हे आदेश दिल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।